नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या संदर्भातील तसेच इतरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या संदर्भातील लेटेस्ट मधल्या काही महत्त्वपूर्ण वन लाइनर क्वेश्चनचा स्टडी आपण आजच्या या सेक्शनमध्ये करणार आहोत. अगदी थोडक्यात पण महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन्स आपण या आजच्या सेक्शनमध्ये अभ्यासणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट सिरीज आहे आणि अगदी निवडक लेटेस्ट मधले मी निवडक क्वेश्चन्स हे काढलेले आहेत आणि हे क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी घेत आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने या प्रश्नांचा व्यवस्थितरित्या स्टडी करा आणि याचा परीक्षेला तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल. ओके, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतरही सरळ सेवा बँक भरती असेल, अशा महत्त्वपूर्ण बँक भरतीच्या दृष्टीने मी हे निवडक महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी काढलेले आहेत. प्रत्येकाने व्यवस्थित त्याचा स्टडी करायचा आहे. चला करूया स्टार्ट क्वेश्चन्स. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ जर मनापासून आवडले विद्यार्थी मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करत चला. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचाही स्टडी कमी वेळामध्ये होईल. चला पहिला प्रश्न आपल्याला यामध्ये व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आता हे वन लाइनर क्वेश्चन्स मी या ठिकाणी मुद्दाम दिलेले आहेत की यामधनं तुम्हाला परीक्षेला फिरून क्वेश्चन विचारले जातात. ते कसे विचारले जातात तेही देखील यामध्ये मी सुरुवातीला एक्सप्लेन करणार आहे, म्हणजे मग तुम्हाला पुढच्या प्रश्नांची त्या ठिकाणी आयडिया येऊन जाईल. बघा आता पहिला जे काही आपल्याला सिरीज दिलेली आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा 16 जुलै 2025 पासून 75 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे सर्व भारतीय सरकारी देयक आरबीआयच्या ई कुबेर प्रणालीद्वारे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आता यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो इकडे लक्ष द्या. 16 जुलै 2025 पासून 75 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे सर्व भारतीय सरकारी देयके आरबीआयच्या खालील प्रमाणे किंवा खालील प्रणालीद्वारे प्रक्रिया करणे आवश्यक आहे किंवा पुढील पर्यायापैकी कोणत्या प्रणालीद्वारे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर आपल्याला पर्यायामध्ये हे शब्द दिलेला असेल ई कुबेर. ओके, मग आता याचा आपण रिकामी जागेच्या सेक्शनला एक क्वेश्चन बघूया. 16 जुलै 2025 पासून 75 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे सर्व भारतीय सरकारी देयक आरबीआयच्या डॅश डॅश प्रणालीद्वारे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. तर ई कुबेर हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून वन लाइनरमध्येच मी तुम्हाला हे सगळे सिरीज दिलेली आहे आणि या टाईपचे क्वेश्चन देखील तुम्हाला खालील विधाने बरोबर आहे का चूक आहे यासाठी देखील विचारले जातात. मग खालील तुम्हाला असे 3 ते 4 विधानं देतील, त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे हे ओळखा. यावरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. त्यामुळे या टाईपचे क्वेश्चन देखील तुम्ही करून ठेवणं खूप गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे कॅनरा बँकेने, बघा कॅनरा बँकेने आर्थिक वर्ष 2025च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यामध्ये डॅश डॅशची लक्षणीय वाढ नोंदवली आहे. बरोबर, तर किती, 33.19%. हे एक लक्षात ठेवायचं. किंवा तुम्हाला या टाईपचा आणखीन प्रश्न फिरून कसा विचारला जाईल तर इकडे लक्ष द्या. डॅश डॅश बँकेने म्हणजे खालीलपैकी कोणत्या बँकेने असाही प्रश्न विचारला जाईल. म्हणजे काय, खालीलपैकी कोणत्या बँकेने, अशीच त्याची सुरुवात असेल. खालीलपैकी कोणत्या बँकेने आर्थिक वर्ष 2025च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 33.19%ची लक्षणीय वाढ नोंदवली आहे. तर मग पर्यायमध्ये तुम्हाला कॅनरा बँक दिसेल, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके, बघा आपल्याकडे मेथड कशी आहे, प्रश्न कसा फिरून विचारला जातो हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे बघा वन लाइनर मध्ये मी एकच घेतलंय, यावरनं तुम्हाला 2 टाईपचे क्वेश्चन देखील विचारले जातील. बरोबर की नाही. त्यामुळे हे वन लाइनर क्वेश्चन खूप इम्पॉर्टन्स असतात. पुढे घ्या. एका राज्यात एक आरबीआय एका राज्यात एक आरआरबी
एका राज्यात एक RRB धोरणाअंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच RRB एकत्रीकरणाचा चौथा टप्पा 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात आला आहे. आता यावरती तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल, तर एक राज्य एक RRB धोरणाअंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच RRB एकत्रीकरणाचा डॅश डॅश बघा एकत्रीकरणाच्या डॅश डॅश ओके डॅश डॅश केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात आला आहे. तर चौथा टप्पा 10 राज्य आणि एक केंद्रशासित हे त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे किंवा पर्यायामध्ये तुम्हाला असंही दिलं जाईल. चौथा टप्पा 10 राज्ये म्हणजे 10 राज्य आणि एक केंद्रशासित हा टप्पा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चौथा टप्पा 10 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश हे तुम्हाला पर्यायामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या. मे 2025 मध्ये डॅश डॅश बँकेने बघा डॅश डॅश बँकेने विशेषतः प्रीमियम प्रवाशांसाठी डिझाईन केलेले सॉलिटेअर क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. तर असा प्रश्न विचारला जातो किंवा याला ऑपोजिट म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्यायामध्ये कसा प्रश्न विचारला जाईल बघा. मे 2025 मध्ये खालीलपैकी ओके. आता खालील तुम्हाला पर्यायामध्ये अ गटामध्ये, ब गटामध्ये, क गटामध्ये किंवा ड गटामध्ये कोटक महिंद्रा बँक असं असेल किंवा SBI असेल, RRB असेल, प्रादेशिक ग्रामीण बँक असेल. मग मे 2025 मध्ये विशेषतः म्हणजे कोणत्या बँकेने विशेषतः प्रीमियम प्रवाशांसाठी डिझाईन केलेले सॉलिटेअर क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचे, सॉलिटेअर क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने लॉन्च केले आहे यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तो कोटक महिंद्रा बँक लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढचा क्वेश्चन घेऊया. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी बघा ही तुम्हाला खूप इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहेत, लक्षात असू द्या तुमच्यासाठी. जरी ते बघायला नवीन असले पण हे परीक्षेला आलेले महत्त्वाचे काही क्वेश्चन आहेत आणि हे मी निवडक क्वेश्चन काढलेले आहेत. त्यामुळे आपल्याला अभ्यास करायचा तर अगदी परफेक्ट 100%लीच अभ्यास करणं खूप गरजेचं असतो. बघा स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा कर्मचारी सहभाग उपक्रम सुरू केलेला आहे. बरोबर. तर आता तुम्हाला हा प्रश्न कसा विचारला जाईल तर इथून बघा. खालीलपैकी कोणत्या बँकेने, इकडे लक्ष द्या रे, खालीलपैकी कोणत्या बँकेने बघा. तर तुम्हाला परीक्षेला कसा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा कर्मचारी सहभाग उपक्रम सुरू केलेला आहे. तर पर्यायामध्ये तुम्हाला देतील स्टेट बँक ऑफ इंडिया. तर हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. आला पॉइंट लक्षात. पुढे घ्या. पंजाब नॅशनल बँकेने PNB 12 एप्रिल 2025 रोजी आपल्या 131वा स्थापना दिन साजरा केला. तर आता यावरती परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल, कोणत्या बँकेने बरोबर की नाही, कोणत्या बँकेने. तर कोणत्या बँकेने 12 एप्रिल 2025 रोजी आपला 131वा स्थापना दिन साजरा केला, तर पंजाब नॅशनल बँकेने. बरोबर की नाही. कारण आपण जे वन लाइनर मध्ये वाचतोय त्याच्यातले परीक्षेला कसे क्वेश्चन विचारले जातील याचा देखील अभ्यास विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. नुसतं आपल्याकडे काय लागलंय, क्वेश्चन पर्याय, बरोबर की नाही. आणि ही सवय लागली विद्यार्थ्यांना. तर त्याच्यामुळे वन लाइनर ही क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टन्स असतात परीक्षेच्या संदर्भातले आणि हे खूप शॉर्ट ट्रिक्स मध्ये तुम्हाला लक्षातही ठेवता येतात. म्हणजे ती तारखा आहे कोणत्या बँकेने, आता इथे एक्झाम्पल दिले बघा, पंजाब नॅशनल बँक बरोबर 12 एप्रिल 2025 रोजी आपला 131वा स्थापना दिन साजरा केला.
मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 12 एप्रिल 2025 कोणत्या बँकेने आपला 131वा स्थापना दिन साजरा केला आहे, तर पंजाब नॅशनल बँकेने. पुढे घ्या. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहक मित्र उपक्रम सुरू केलाय. मग आता यावरती तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाईल, ग्राहक मित्र उपक्रम कोणत्या बँकेने सुरू केला, तर स्टेट बँकेने. किंवा यावरती आणखीन प्रश्न फिरून कसा विचारला जाईल, भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या, म्हणजे बँक असलेल्या खालीलपैकी कोणत्या बँकेने ग्राहक मित्र उपक्रम सुरू केला, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने. ओके, चला पुढचं सिरीज घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले रे, तर भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण 1949. आरबीआयची स्थापना म्हणजेच त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे 1 एप्रिल. ओके, 1 एप्रिल 1 एप्रिल 1935. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने राष्ट्रीय सहकारी बँका बंगळूर चे कॉस्मॉस सहकारी बँका म्हणजेच महाराष्ट्र मध्ये विलिनीकरण करण्यास मान्यता दिली आहे, जी 6 जानेवारी 2000 पासून लागू होईल. आणि हे विलिनीकरण सहकारी बँकिंग क्षेत्राला एक बळकटी देण्याचा प्रयत्न आहे. आता यावरती परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल तुम्हाला, तर इकडे लक्ष द्या. रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने राष्ट्रीय सहकारी बँक बंगळूरचे आणि कॉस्मॉस सहकारी बँक महाराष्ट्रामध्ये बरोबर मध्ये विलिनीकरण करण्याची मान्यता दिली आहे, असा तुम्हाला प्रश्न असेल. पण आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, हा कायदा कधीपासून लागू होईल असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याच्यामुळे ही तारीख लक्षात ठेवायची, 6 जानेवारी 2000 पासून लागू होईल. ओके, मग रिझर्व्ह बँकेने काय केलं, राष्ट्रीय सहकारी बँक बंगळूर आणि चे कॉस्मॉस सहकारी बँकेमध्ये विलिनीकरण करण्यास मान्यता दिली. मग कोणत्या बँकेने कोणत्या बँकेचे विलिनीकरण करण्यास मान्यता दिली, तर तेही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हा IMP क्वेश्चन आहे हा व्यवस्थित. चलो पुढचा क्वेश्चन घेऊया. आता मला परीक्षेला रेपो रेट विषयी बरेच प्रश्न विचारले जातात. रेपो रेट म्हणजे काय, तर खालील तुम्हाला 3 ते 4 पर्याय देतील, किंवा पर्याय ए असेल, पर्याय बी असेल, पर्याय सी असेल, पर्याय डी असेल. तर ए बी बरोबर आहे, सी डी बरोबर आहे, किंवा वरीलपैकी सर्व बरोबर आहे, असेही तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर त्यासाठी आधी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तर रेपो रेट म्हणजे काय, तर निधीच्या कमतरतेसाठी रिझर्व्ह बँक भारतातील व्यावसायिक बँकांना किंवा वित्तीय संस्थांना सरकारी सिक्युरिटीजवर ज्या दराने कर्ज देते तो दर. ओके, पुढे म्हटलंय चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी चलनविषयी अधिकारी रेपो रेटचा वापर करतात. किंमत नियंत्रित करताना कर्ज घेणाऱ्यावरती मर्यादा घालताना आरबीआय रेपो रेट वाढवते. तर दुसरीकडे बाजारात अधिक पैसा गुंतवण्याची आणि आर्थिक वाढीला पाठिंबा देण्याची आवश्यकता असते, तेव्हा रेपो रेट काय केला जातो, कमी केला जातो. तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, वाढवला कधी जातो, कमी कधी केला जातो, आणि रेपो रेट म्हणजे काय, या 3 गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. यावरती परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. किंवा पुढील विधान बरोबर आहे किंवा पुढील विधान चुकीचं आहे हे तुम्हाला ओळखा. आता विधान तुम्हाला कसं देतील, तर बघा, बाजारात अधिक पैसा गुंतवण्याची आणि आर्थिक वाढीला पाठिंबा देण्याची आवश्यकता असते, तेव्हा रेपो रेट कमी केला जातो. ओके, पण आता याच्याच अपोजिट तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे. ओके, तर हे तुम्हाला पर्यायामध्ये त्या ठिकाणी सेक्शन दिले असतात, तर तुम्हाला ते ओळखायचे असतात. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. चलो इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढचा क्वेश्चन घेऊया. रोख राखीव प्रमाण म्हणजे ज्याला आपण CRR असे म्हणतो, यावरती देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. बघा, बँकेच्या एकूण ठेवी विरुद्ध राखीव ठेवण्याची आवश्यकता असलेला किंवा असलेली रोख रक्कम टक्केवारी. रोख राखीव रक्कम बँकेच्या तिजोरीत साठवली जाते किंवा आरबीआयकडे पाठवली जाते. मग बँका कॉर्पोरेट किंवा वैयक्तिक कर्जदारांना CRR
पैसे उधार देऊ शकत नाहीत आणि बँका त्या पैशांचा वापर गुंतवणुकीसाठीही करू शकत नाही. मग तुम्हाला क्वेश्चनमध्ये या टाईपचे काही विधानं देतील. हे विधान योग्य आहे का अयोग्य आहे, किंवा पुढचे विधान चुकीचे विधान कोणते आहे किंवा बरोबर विधान कोणते आहे ते ओळखा, असेही तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी हा घटक खूप इम्पॉर्टन्स असतो. ओके, चलो पुढचा सिरीज बघूया आपण. वैधानिक तरलता प्रमाण, ज्याला आपण SLR असे म्हणतो. व्यावसायिक बँकेला रोख रक्कम, सोने किंवा इतर सिक्युरिटीच्या स्वरूपात ठेवाव्या लागणाऱ्या ज्या काही ठेवीची किमान टक्केवारी, काय सांगितलंय, ठेवींची किमान टक्केवारी ग्राहकांना कर्ज देण्यापूर्वी बँकांनी राखून ठेवणे अपेक्षित असलेली ही राखीव रक्कम असते. मग हे विधान बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी पर्यायामधनं ओळखायचे असतात. हे विधान तुम्हाला त्यामध्ये दिलेलं असतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या. ट्विन सिटीज कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड आणि डॅश डॅश लिमिटेड म्हणजे डॅश डॅश बँक लिमिटेड यांच्या स्वइच्छेने विलिनीकरणाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केली आहे, मान्यता दिली आहे. मग ट्विन सिटीज कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि खालीलपैकी कोणत्या बँकेच्या संदर्भातील स्वइच्छेने विलिनीकरण करण्यासंबंधी रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे? तर तुम्हाला पर्यायामध्ये कदाचित या ठिकाणी क्रांती कोऑपरेटिव्ह अर्बन बँक या ठिकाणी पर्याय देतील, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे असतात. कदाचित तुम्हाला या ठिकाणी फिरूनही क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे हे सेक्शन व्यवस्थित समजून घ्या. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. छतावरील सोलर जे काही सौर प्रतिष्ठान आणि EV चार्जिंग स्टेशनसाठी ज्या विद्युत पुरवठा सुलभ करण्यासाठी कोणत्या बँकेने, बघा कोणत्या बँकेने असा प्रश्न विचारला जाईल इथे. आता हे त्याचं उत्तर आहे, मी तेच लिहून ठेवतो. कोणत्या बँकेने, बघा छतावरील जे सौर प्रतिष्ठान आणि EV चार्जिंग स्टेशनसाठी वित्तपुरवठा सुलभ करण्यासाठी कोणत्या बँकेने त्या ठिकाणी जे काही बँकेने टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेड सोबत करार केलेला आहे. तर इथनं तुम्हाला ह्याचं उत्तर काय आहे, बँक ऑफ इंडियाने, म्हणजे बँक ऑफ इंडियाने टाटा पॉवर सोलर सिस्टीम सोबत म्हणजे टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेड सोबत काय केलेलं आहे, भागीदारी करार केलेला आहे. आता यावरनं तुम्हाला आणखीन पुढचा एक नवीन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे कसा, तर छतावरील सौर प्रतिष्ठान आणि EV चार्जिंग स्टेशनसाठी वित्त पुरवठा सुलभ करण्यासाठी बँक ऑफ इंडियाने खालीलपैकी कोणासोबत त्या ठिकाणी करार केलेला आहे किंवा भागीदारी केलेली आहे. ओके, तर यामध्ये तुम्हाला मग टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेड हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि कोणत्या बँकेने, तर बँक ऑफ इंडिया हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा पुढील विधान बरोबर आहे का चूक आहे हे ओळखा, यामध्येही प्रश्न विचारला जातो. चला पुढचा क्वेश्चन घ्या. फेडरल बँकेने म्हणजे जी फेडरल बँक आहे या फेडरल बँकेने, मग आता आपल्याला पर्यायामध्ये फेडरल बँक देतील किंवा डॅश डॅश बँकेने किंवा कोणत्या बँकेने UPI सक्षम रुपे म्हणजे रुपे व्ह्यू क्रेडिट कार्ड जे काही आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे, तर फेडरल बँकेने, हाही तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर पुढे घ्या. रिझर्व्ह बँकेने RBIने मोठ्या प्रमाणात मुदत ठेवीसाठी जी काही मर्यादा होती, किती 2 कोटी मर्यादा होती, त्यावरून 3 कोटी रुपयापर्यंत वाढवलेली आहे. तर 2 कोटीवरून 3 कोटी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर्यायामध्ये तुम्हाला विचारतील. रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमाणात मुदत ठेवीसाठी म्हणजे ठेवीसाठीची मर्यादा 2 कोटीवरून पुढीलपैकी किती रकमेपर्यंत वाढवलेली आहे. पर्यायामध्ये तुम्हाला 3 कोटी वगैरे देतील, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे रिटेल बँकिंगवरील RBI मार्गदर्शक तत्वानुसार बँक ग्राहकांना तक्रार निवारण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत देण्यासाठी त्या ठिकाणी ऑल इंडिया बँक या ठिकाणी एम्प्लॉईज असोसिएशनने बँक क्लिक हा एक उपक्रम सुरू केला होता. तर तुम्हाला खालीलपैकी पर्यायामध्ये बँक क्लिक हा देतील. तर रिटेल बँकिंगवर RBIने मार्गदर्शक तत्वानुसार बँक ग्राहकांना तक्रार निवारण करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत देण्यासाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने
त्या ठिकाणी कोणता उपक्रम सुरू केला होता? तर पर्यायामध्ये तुम्हाला बँक क्लिक हा दिसेल, तर हे त्याचं उत्तर असेल. ओके, हे वन लाईनर क्वेश्चन एकदा व्यवस्थित वाचा, समजून घ्या, जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने. तर हे खूप इम्पॉर्टन्स आहे. यावरनं तुम्हाला खूप फिरून रिपीटेड बऱ्याच क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. पुढचं घ्या, मुथूट मायक्रोफिन लिमिटेड. ओके, भारतातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना, उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत एक धोरणात्मक सहकर्ज भागीदारी केलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी मुथूट मायक्रोफिन लिमिटेड हे लक्षात ठेवायचं आहे आणि कोणत्या बँकेसोबत त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक त्या ठिकाणी भागीदारी केलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाशी. ओके, ह्या दोन गोष्टी इथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचं सिरीज घ्या, डिजिटल कृषी कर्ज देण्यास गती देण्यासाठी. बघा, डिजिटल कृषी कर्ज देण्यास गती देण्यासाठी डॅश डॅश संस्थेने आरबीआय इनोव्हेशन हब सोबत भागीदारी केली आहे. तर कोणी केली आहे? नाबार्डने. ओके, हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. ग्रामीण भागात बँकिंग सेवेचा विस्तार करण्यासाठी, ग्रामीण भागात बँकिंग सेवेचा विस्तार करण्यासाठी भारत सरकारने 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन केल्या. ओके, तर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कधी आहे? 1975. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ग्रामीण भागात बँकिंग सेवेचा विस्तार करण्यासाठी भारत सरकारने 1975 मध्ये ग्रामीण जे काय प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत त्यांच्या स्थापना केल्या आहेत. पुढे, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रासाठी रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली नवीन UPI पेमेंट मर्यादा, जी 1 लाख रुपयावरून किती केली, आता 5 लाख रुपयापर्यंत वाढवलेली आहे. तर आपल्याला 1 लाख आणि 5 लाख या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 1 वरून 5. आरबीआयने उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परतावा 7 डिसेंबर 2023 पासून रद्द केलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न कसा फिरून विचारला जाईल? आरबीआयने उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना खालील कोणत्या तारखेस रद्द केलेला आहे? तर 7 डिसेंबर 2023 हा तुम्ही तारीख लक्षात ठेवायचा, किंवा कोणत्या बँकेचा असाही प्रश्न विचारला जाईल, किंवा कोणत्या राज्याचा. आता इथे विचारला असेल सीतापूर येथील अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जी असणार आहे आरबीआयने, तर उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील. तर हे तुम्ही हा पण पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढचा क्वेश्चन घ्या, भारतीय रिझर्व्ह बँकेने अकोला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेसोबत विलिनीकरण करण्याची मान्यता दिली आहे. ओके, हे प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवायचे. कोणत्या बँकेसोबत विलिनी करण्याची मान्यता दिली आहे, असे फिरून क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. चलो, पुढचा क्वेश्चन घेऊया आपण आता. भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील सोनेरी किनारा बाजार म्हणजे काय रे? तर सरकारी रोख्यांचा बाजार होय. तर तुम्हाला प्रश्नामध्ये कसे विचारले जातील, इकडे लक्ष द्या. सोनेरी किनारी बाजार म्हणजे, मग खालील तुम्हाला पर्यायामध्ये देतील सरकारी रोख्यांचा बाजार, किंवा इतर 3 ते 4 पर्याय असतील, त्याच्यामधलं तुम्हाला हे उत्तर फाइंड आउट करायचं आहे. चलनाचे अवमूल्यन म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार होणाऱ्या प्रमुख चलनाच्या तुलनेत चलनाच्या मूल्यांमध्ये घट होणे. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. व्यावसायिक बँकांच्या दुसऱ्या राष्ट्रीयकरणात 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ओके, तर व्यावसायिक बँकांच्या दुसऱ्या राष्ट्रीयकरणामध्ये किती बँकांचे, असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर 6 बँकांचे, हे लक्षात ठेवायचे आहे. घसारा म्हणजे काय रे? तर कालांतराने झीज झाल्यामुळे उपकरणांचे होणारे नुकसान. पुढचा क्वेश्चन, जर एखाद्या अर्थव्यवस्थेतील सर्व बँकांचे राष्ट्रीयकरण करून त्यांचे मक्तेदारी बँकेत रूपांतर केले तर एकूण ठेवी काय होतील? वाढणार नाही, कमीही होणार नाही. मग पर्यायामध्ये तुम्हाला वाढणार नाही किंवा कमी होणार नाही या टाईपचे क्वेश्चन असतील. त्यानंतर भारत राज्यात राज्य वित्तीय महामंडळाने प्रामुख्याने विकासासाठी मदत केलेली आहे. तर कोणत्या विकासासाठी? मध्यम आणि लघु उद्योग विकासासाठी. हे लक्षात ठेवा. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि हे खास तुमच्यासाठी मी निवडक
इतर ज्या काही भरती बँक परीक्षेच्या झालेल्या आहेत तर त्यांच्या क्वेश्चन पेपरमधले मी हे घेतलेले रेफरन्स क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टन्स आहेत. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण आता. हेच रिपीट आहे वाटतं काही. सोनेरी किनार्स, ठीक आहे, हा एक क्वेश्चन इथे रिपीट झालेला आहे फक्त. सोनेरी किनारी बाजार म्हणजे सरकारी रोख्यांचा बाजार होय. पुढे घ्या, चलनाचे अवमूल्यन म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काय प्रामुख्याने तुलनेत होणारे मूल्यांमध्ये घट आहे. हे रिपीट क्वेश्चन्स आहे इथे. ओके, आपण पुढे बघूया. ओके, ते पेज रिपीट झालं होतं. चलो आता इथे शेवटचा क्वेश्चन घेऊया आपण. कृषी संबंधित क्षेत्रातील संशोधन कार्याचे नियोजन आणि समन्वय साधणारी सर्वोच्च संस्था आहे. तर परीक्षेला तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल? कृषी आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन कार्याचे नियोजन आणि समन्वय साधणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर त्याच्यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद हे त्याचं उत्तर आहे. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? तर सर्व प्राप्ती आणि सर्व खर्चातील फरक. ओके, तूट वित्तपुरवठा म्हणजे काय? तर सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जास्त सार्वजनिक खर्च. चला, अशा पद्धतीने आपण आजच्या या सेक्शनमध्ये महत्त्वपूर्ण काही वन लाइनर क्वेश्चन्स जे तुमच्यासाठी खूप नवीन होते आणि इंटरेस्टिंग होते, आणि काही क्वेश्चन्स हे लेटेस्टमधलेच होते, त्यामुळे नवीन लेटेस्टमधले क्वेश्चन हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओमधनं अभ्यासायला मिळाले असतील. तसेच वन लाइनर क्वेश्चनमधून आपल्याला MCQ सिरीजचे क्वेश्चन कशा पद्धतीने फिरून विचारले जातात हेही तुम्हाला मी यामध्ये डिस्कस केलं आहे. आणि या पद्धतीने थोडासा स्मार्ट वर्कने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला त्याचा नक्कीच पेपरला फायदा होत असतो. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो. धन्यवाद.